दिसते बघितला का जिम बंद आहे. हॅलो भाई, आता बर्गरची प्रोसेस कधी नेवस आमचा भाऊ आता खाऊ घालतोय. किती राहतो बघू. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? तर आता आपण चाललोय माझ्यासाठी एक न्यू वन मोबाईल घेण्यासाठी. S24 कोणता रे? S24 एफी पण बोलायचं भाई, पब्लिकला वाटेल S24 घेतोय. तर मग आता आम्ही S24 घ्यायला जातोय. तर भैया भाई कसं वाटतंय तुला मी मोबाईल घेतोय नवीन? आता आपण जंगलामध्ये राहतो तर आता आपण लय मोठं पुढे जाऊ राहिलो. या गोष्टीची मला आनंद होतोय की तू जंगलामधनं निघून आता तू सिटीमध्ये येऊ राहिला. सॅमसंग S24 एफी अफोर्ड नाही करू शकत होता जंगलामधला एक मुलगा. पण काय त्यांना बियाणी स्टोरी सांग. 2000साठी किस्किट करत होता तर तो असं झालंय ना, आता डिलिव्हरी ते करणार होते. 100 रुपये आमचे अटकले. आता बघू ते 100 रुपये देता का नाही देता. 100 रुपये बी काढावं लागलो भाऊ. मेहनतची कमाई आहे. तो तेजस पण येणार होता नेमकी, त्याला अचानक संगमनेरला जावं लागलं. तिथं आहे नेमकी त्याच्या मावशीच्या घराजवळ बिबट्या आला होता वाटतं. तर मग बिबट्या धरणे गेलाय. फक्त बिबट्या वगैरे आला होता तर मग तिथं तो कव्हर करायला गेलाय भाई. त्यांची तर बिबटे मजूत राहतात. याला असं वाटतं की आपण बिबट्यापेक्षा मोठं आहे, त्यांना बघून घेऊ असं वगैरे नाही का. भाईला कोण सांगणार बिबट्या कोण नाही आता तुझा कोण आहे? काला का लडके ना आपला कायला बघ दाखव ना, तो काय दिसत नाही. असे स्वतःला गोरा म्हणणारे लय जण आहे. आता भाईचे कलर तेच बघायचं, पण भाईचा एवढा क्रेज आहे ना, भाई डायरेक्ट असं पावडर बिवडर लावून येतो, फुल स्वतःला हँडसम समजतो. ड्रेसिंग सेन्स बघा त्याचा. आता हा पाय का गबाया, चप्पल आता हा कसा गबायावानी राहतो. त्याचा फोटो पाय आता मगाशी काढला कसा फोटो कसा आहे भाऊ. पण आपण आहे ना फक्त कॅमेरामुळेच पुढे जाणार आहे. आणि आपल्या हातात जो कॅमेरा आहे आता मस्त पैकी नवीन मोबाईल मध्ये आता आम्ही रोजचे ब्लॉग बनत जाऊ S24 मध्ये. आता अजून आमचा आहे ना ग्लो वाढून जाईल नवीन फोन मध्ये. HD मध्ये दिसत फुल HD मध्ये दिसत जाईल तुम्हाला. आता आम्ही आहे ना एडिटिंगला पण नवीन माणूस शोधतोय. त्याला पण पगार वगैरे भेटला पाहिजे त्या हिशोबाने. नाही स्टोरेज तर माझं पण कमी आहे, पण आता भैयाचं म्हणणं आहे आता सगळे पोरं कमवते तर मग काय एडिटिंगला वगैरे आहे ना माणूस ठेवून घेऊ म्हणे. मला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग तुमच्या ओळखीचं कोणी असेल एडिटिंग वगैरे करणार आम्हाला DM करा. एडिटिंग वगैरे करून द्या आमची व्हिडिओ, तुम्हाला पैसे भेटत जातील. हे बघा नेचर बघा मला. हे नवीन रस्ते आमचे इथे. आता तू रोजगार ब्लॉगमध्ये येत नाही असे मला पोरं इंस्टाला विचारता, का बरं येत नाही? हां संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये नाही ठेवते रे. अरे पण एवढं का आम्हाला बरोबर टाइम देतो तू. तिथं काम करता रिप्लाय देतो भाई तिथं. मग आजला वाटलं माझ्यामुळे ब्लॉग बनवू शकत नाही, पण आज तुझ्यामुळे भरपूर ब्लॉग बनवू शकता आमचे. पण आहे बिना तुझ्या काळ्या तोंडाचे. भैया मग जाऊ दे, काय म्हणते त्या पोरीने तुला धोका दिला? तिचं काय मेसेज वगैरे आला का? नाही आलं बोल होते. काय बोलली शेवटी? खुश राहा, हॅपी राहा, आनंदी राहा. मी पण तिला सांगितलं म्हटलं तिला आनंद नाही ती काय बोलली तुला अजून? नाही तेवढंच बोलले भाई. जगू शकत नाही वगैरे बोलली ती का? काही नाही बोलले भाई. त्या घरच्यासाठी ती जगणार होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला प्रेम होत नाही तर दाखवूनच कशाला? काय वाटतं? पहिल्यांदा भैया भाऊला धोका दिला. पहिल्यांदा धोका घेतला. एवढा डिप्रेशन मध्ये होता. एकच दिवस जिमला गेला, बॉडी वगैरे दुखायला लागली, बसला शांत. तो म्हणे भाई एक प्रकारचा धोका चांगला आहे, पण बॉडी दुखणं ओके नाही म्हणे माझं. कोणत्या एरिया गेल्या पोरीसाठी काय आता माझी बॉडी वेस्ट करू काय आता मी जे आहे त्या बॉडीमध्ये खुश भाई. ज्याला पटलं तर घ्या, नाही सोडून द्या, काही इच्छा नाही भाई. असं बी सोडल्याची पण एक टाइम आपण कोणी विचार केला माझ्यासोबत लाईफ टाईम रिलेशनशिप मध्ये यायचं असेल तर याचे काहीतरी आहे ना रूल्स आहे. तुम्हाला पहिले बॉन्ड पेपर घ्यावं लागेल, त्याच्यावर साईन करावं लागेल. मग ते तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याच्यासोबत लाईफ टाईम जगू शकता. हे बघा पोरगा एकदम चांगला आहे, आम्हाला माहिती की लग्न करायला पण करायला पण तयार आहे. इन फ्युचर अजून मोठा युट्यूबर झाला, पैशामध्ये खेळती राणी. आणि हा छोटा राजा. फॅनबेस वेगळा, परत फॅनबेस वेगळा. काही असं पण माहिती नाही केलंय नाही का भाई. असं करायला नाही वाटत भाई. निदान काही सांगितलं तरी असतं भाई. त्याला गप्पा दिला
तू बघून आली ना आमचा ब्लॉग बघून घे किती हसतो, हसून दाखव तिला जोरात हसून दाखव, आतून हसून दाखव. या चेहऱ्या माग छोटं दुःख आहे मनातून. पण भाईचा हसणं एकदम मोठं आहे. हस ना मग असं. पाऊस पडेल का? पाऊस पडेल का? खुशी माझी खुशी. पण ती गेली ना खुशी, आणि तिचं नाव पण ऍक्च्युली खुशीच होतं. हे पण सांगतो, हे बघ खुशी, तुझं नाव आता ब्लॉग मध्ये घेतलंय. खुशी तिला घरी तू राह खुशी. तुझ्या टाकल्या नवऱ्या. अरे तू नवरा पाहिजे ना भाई. तू आद्या काय करतो? आद्यापेक्षा सुंदर. आद्या तुला खरं म्हणतोय तू. इज्जत कोण देतं तुला? कोणती हा? तुला सांग. इज्जत घरची देतं तुला? कोणी विचारतं? अरे आम्ही 2 लेंडे सोडले तर तुला कोणी विचारणार बी नाही. लावड्या विचारणार आहे. कोण विचारतं सांग ना. आता येणे शिवी दिली, आम्ही शिवी म्यूट नाही करणार आहे. कायला भेट पाहिजे सगळ्यांच्या घरच्यांनी ऐकलं पाहिजे. आम्ही शिव्यागावर देत नाही, आम्ही शिव्यागावर देत नाही. त्याच्यामुळे देत नाही. आम्हाला माहिती आहे आमच्या आधीच्या ज्या चुका आहे आम्ही त्या रिकवर. कसं आहे, माणूस आहे ना चुका करूनच शिकतो, बरोबर आहे का नाही? तुमच्या एवढ्यांच्या घरी विचारलं ना, मी सगळं शांत बोर आहे. काय म्हणून तर आज दिसेल ना मग. मग आज दिसलं ना तो किती काय- शांत आहे. कसे तुझे तुझं- पवित्र शब्द सगळ्यांना आमचे कानांला कसे चढ झाले तुझ्या टोचले डायरेक्ट. विश्वास उडला नाही तुमच्या घरच्यांचा माझ्या वाटतं. असेच टोचले आम्हाला बी. माझी गरिबी अशी होती, मला एक 6 वर्ष तुम्हाला मोबाईल भेटतोय. घरच्यांची रिक्वेस्ट वगैरे केली. आता पुण्याला पण जायचंय मला. मग घरच्यांना माझ्या थोडीशी दया आली. दयाच ना, तारक मेहतामध्ये दया आली. हॅलो आता विक्या महिन्याला पोरगी बदलतो, पण मोबाईल 6 वर्षांनी बदलला पाहिजे. असं नसतं बोलायचं. कोण कधी उपयोग केलाय नाही मी. पण तू एक विचार केला का भाई? काय 6 वर्ष तू तुझ्या मोबाईल एवढा जपला भाई, पण तरी ती पोरगी तुला पण सोडून गेली. अरे असं इथं टच होणाऱ्या गोष्टी नको बोलत जाऊ रे. अरे तो म्हणता का आता तिला तो कधी अरे विसरू किती शकत नाही. भाग्यवान पोरगी राहिली असती. 6 वर्ष एक मोबाईल यूज केला तर तिला किती जपला असतं भाई. किती जपला असतंय. जपला म्हणजे राणी. माझी राणी तर गेली भाई, तुझी राणी नको जायला पाहिजे. माझी राणी नव्हती. लई जीव लावले रे आम्ही लई. आधी तू नाही राणीत नाही भाऊ. प्याद आहे आमचा. माझी जिंदगी लय झेंडी भाऊ. प्याद आहे. एक पाऊल चालू राहिलं. एक पाऊल चालू आला. कधी हत्ती बनतो काय माहिती. आधी सरळ पहिलं सरळ पाऊल चालायचं. वाकड तिकडे चालायचं. उलट चांगलं आहे भाई, लाईफ मध्ये पोरगी नाही म्हणून आम्ही एवढं एन्जॉय करतोय, एवढं आहे? हसतो खेळतोय. आमचा खर्च पण वाचून राहिला आमचा आता. खर्च पण वाचतो भाई. आम्ही नाही पैसे उडवले. आता हे नव्हतं बोलायचं तर ठीक आहे, चला पैसे इकडनं जर इकडनं. उडवले तर तेवढे पैसे saving सेव्हिंग केले असते ना, पाहिजे. मी स्वतः माझा मोबाईल घेतला असता. जेवढे 6 वर्षात आम्ही गरज नव्हती आधी आम्हाला. जेवढे कमावलं त्याच्या डबल नि उडवले बा. काय करतो भाऊ, तिला जितना कमाया उतना शौक से उड़ाया भी. कभी नोटों को बंडल को कभी रबर नहीं लगाया. बँक वाल्यांनी अकाउंट फीस केलं शेवट. हा ना भाई, एवढा बॅलन्स झाला होता. Limit पण जाऊ दे, down झालं. शेवटी जे होणार असतं ते होतच. शेवटी नशीब आहे. नशिबाच्या पुढे बोलता येत नाही आपल्याला. देवाने आपले पण डोर बनवले असं हा. आमचा दरवाजा कधी उघडतो काय माहिती. नेमकी तो सागाचा का प्लॅस्टिकचा ते बी नाही माहिती आम्हाला. प्लॅस्टिकचा असं तर तुटून जाईल लवकर, सागाचा असं तर थोडासा टिकणारा असेल. आमची कबलच ट्रॅक मध्ये. तर भेटू आपण. आता मोबाईल घ्यायला जातोय, तुम्हाला मोबाईल वगैरे दाखवतो. मी आता मोबाईल घ्यायला आलोय. जिथं मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग होतं तिथंच आम्ही मोबाईल घ्यायला जातो. की आमची वजन जरा वेगळी नाशिकमध्ये. हे बघा इथं सगळे पार्सल वगैरे पडले दिसतील तुम्हाला. जिथं पार्सल असतं तिथं तुमचा वड्या मोबाईल घ्यायला जातो. त्याच्यामुळे आपल्याला चार्जेस लागत नाही वरचे. काय वाटतं भाई एवढा मान सन्मान भेटतो आपल्याला, कोणामुळे भेटतो? हे काय वर्दीमध्ये राहिल्यावर मग काय बरं नाही भेटणार माणसांना. पैसे बघितलं का, जी मंद आहे तरी आपला पैसे टाईटच राहतो. ते आधी इथंच कामाला होता ना म्हणून जरा काय WhatsApp. आद्या इथंच कामाला होता म्हणून आमचं एवढं वजन काय वाटतं, म्हणून आम्ही आद्याला घेऊन आले. आद्या कधी दिसलं का ब्लॉग मध्ये तुम्हाला? बघू हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हॅलो भाई, आता बर्गरची प्रोसेस कधी नवस आमचा भाऊ आता खाऊ घालतोय. बघू आता त्याचा चेहरा बिरा नाही का. हा बा झाप पेंट आहे. कधी नवस बर्गर खाऊ घालतो. नवीन मोबाईल घेतला. कोणता मोबाईल आहे? S24 मोबाईल घेतला भाईने. मस्त आज मस्त आहे की भाईची पार्टी. कधी नवस खाऊ घालायला लावलं. 150 रुपये त्याचे वाया जाऊ राहिले. फ्लॅश लागेल. तू काय एवढं भारी दिसणार आहे का फ्लॅश लावून?
काय भारी दिसला रे हा काळात आहे याच्यापेक्षा एवढं उजळ आहे का भावांनो काही न देखता खाऊ घालतो ती पण मोबाईलची वारती बाहेर भागवतो हा मूर्त्या बर्गर तरी खाऊ घालतो तू ते खाऊ घालतो कडे गांडे काही कोण अरे भाऊ व्हिडिओ मध्ये नाही म्हणून का हा मग off- लय खाऊ घातलं रे लय खाऊ घातलं रे ये नाही कोणी तुम्हाला खाऊ घातला कोण मी घंटा मग कोणी खाऊ घातलं कोणी खाऊ घातला ट्रान्झॅक्शन दाखव भाऊ ट्रान्झॅक्शन हा येतं हिस्ट्री ऍड करून ठेवतो दाखवल ना भाऊ जे आहे तेच बोलतो कधी न खाऊ घालतो म्हणून जांको राहिला काय रडू का राहिला तू अरे विंचू कुठं नवीन मोबाईल घेतला त्याची खुशी नाही का तुला 150 रुपये जाऊ राहील त्याची अरे अरे कुठं रडतोय मी येडा गांडे ए तो प्लॅन दिसतंय ना का बरं आता उजळू राहिला ना तू एवढा भावांना याचा टोन बघू सांगा रडतोय का नाही उदात का बरं एकदम हॅपी भाई तुम्ही खा पिझ्झा कसं भाई केळा हॅपी नाही चिकन बर्गर मागू ए ऑर्डर दिली गेली आहे अरे आपल्याकडे काय खायचं मागव ना तू एवढं गांडे, तू घाबरू नको चिकन बर्गर वगैरे काय पण खायचं बोललं ना आता चिकन कोण म्हणलं काही पण नाही म्हणलं मी. ए मी बोललो काही पण हा बोलला भाई रेकॉर्डिंग आहे आता आमच्याकडे हे बघा भाई आपला न्यू मोबाईल आहे आगे जाऊन अनबॉक्सिंग करू आपण याची तर हा मोबाईल तुम्हाला मावशीचे पण दोन आवडेल गोड नक्की. शब्द ऐकू काय मावशी काय नाही भाई मावशीनेच घेऊन दिलाय आपल्याला चला आता बर्गर खाताना बघू भाई याची मजा घेऊ आपण नाही स्कूटी वगैरे नाही मग भैया काय बरं स्कूटी नाही येणार रे आपल्याकडे आता थोडी नाही आहे. भैया थोडी ना बर्गर खाऊन कसं वाटल फुकटचं आहे ना चांगलंच लागतं फुकटचं सोडत नाही भाई आम्ही जिथं फुकट तिथं आम्ही प्रकट 100चं पेट्रोल घालायचं पण जाऊ भाई हे बघा ए अरे तुला लाल वाटली पाहिजे 2 बर्गर खाऊ घातले पाहिजे 5 वाजेपासून थांबेले जा तो साठी थांबेल नाही का बोलून दाखवतोय काय उपकार बोलतो काय उपकार थांबेल? कुठं थांबला रे उपकार करून बोलतोय काय अरे वा 100चं पेट्रोल गेलं रे काय 100-150 मग हे याला पायपे पाठव आज त्याला मूर्त्या कमीत कमी 2 तर खाऊ घाल नेक्स्ट टाइम भाई तुला डायरेक्ट मटन कधी ये तो आला ना नेक्स्ट कधी कधी अरे हा? आम्ही बाईल पिक चालू व्हिडिओ कधी पुण्याला जायचे पहिले फिक्स अजून काय पाहिजे सांग 8 डिसेंबरला जाणार आहे तो 1 डिसेंबरला स्वतःच घरी मटण घेऊन येईल आणि तिथे खायला बोलवून बाहेर घेऊन जात असेल तरी सांग बाहेर एक काम करू छोट्या मी याला या महिन्यात हरिहरला जाऊ आणि तिकडून येताना खाऊ घालू बरं बरं कसं खाताय खाऊन दाखव ना अरे नाही भेटणार खाऊन दाखव ना येड गांड्यांना अजून बर्गर खाता येत नाही मला म्हणे मी लहानपणापासून बर्गर खातो याच्या बापाने बर्गर बघायला नव्हतं दिवसाला 2 खातो लाडाने वावरलेलं लेकर येणार आहे त्याच्यामुळे तुझ्या तोंडात केवढा बर्गर जातो काढ बरं का तोंड भाई खरंच भाई 1 ट्राय किती जातो बघू शिंगे बरं का भैया तुझ्या डोळे बिळे आले कोणता माल मारलाय काय द्यायचा किल्ला कसं आहे आधे गोड आहे का हा? फुकटचं गोडच लागतं ना मग तू करतो जोडायचं नसतं चला भाई आता आम्ही बर्गर खातो भेटू तुम्हाला आम्ही घरी तर काही जाता नवीन मोबाईल आपण आणला आता घरी याची अनबॉक्सिंग करतोय मामा त्यांना सांगितलं नाही फोन बी केला नाही नाही भाऊ घेतला म्हणा आता 9वी तिथं काय म्हणता काय कुठे गेलो आपण 1-8 ते डिलिव्हरीच्या इथं गोडाऊनला गेलो होतो त्याच्यामध्ये त्यांनी अनबॉक्स केला होता पहिले त्याच्यामुळे हा बाबूला कसं ओपन होईल मोबाईल आहे त्याच बी हे आता जाऊ. त्यांनी बॉक्स हा चल चांगला आहे का? दाखव जास्त काही भेटत नाही याच्यामध्ये काय काय दिलंय बघू दे कसं वाटलं नवीन मोबाईल फुकटचा आहे ना भेटणार कष्टाचा राहिला असतं तर कसं फुकटचा म्हणून भारीच आहे हो मम्मी पप्पाच्या जीवावर मारतोय उड्या बाकी काय नाही भाऊ. स्वतःच्या जीवावर घेऊन दाखवता समजेल कॅमेरा बोल ना मग हे बाबा नको कॅमेरामध्ये काय बोलू असं बी आलं आता तुमचं ते बाबा, काही नको नाही नाही जास्त नाही काय भेटत चार्जिंग भेटलं एक काही ते पावते भेटले दोन हा कलर आहे एक पिन ओके का ओके भाऊ एवढ्या महागाचा मोबाईल अरे मी 10 वर्षाचा जुना मोबाईल तो वापरून राहिली अहो मावशी तो मोबाईल रिसेट केला आम्ही एवढा भारी चालत होता अजून 2 वर्ष कसं गेला असं तो मोबाईल हा ना अरे अरे असेच राहतात आता चांगलं सण पाहिलं का? घ्यायला.
मग तुम्हाला फसवलं वाटतंय ना? फसवलं म्हणजे यार. किती 29,000. 29 नाही भाऊ, अजून 2 वर्षात तो किती 25. 32,000चा मोबाईल. मग 2 वर्षात त्याची प्राइस उतारली असेल तर किती लवकर भेटला असता होय. काय 20,000 मध्येच भेटला असता. अजून 2 वर्ष तर थांबायला लागत. अरे त्याला काय सांगलं, आता सध्या पुरता थोडं 10-15 हजाराचा मोबाईल घेऊन बस जा. आता बाई, चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.